त्यांना समजलं कालच जे आले नाही का, नरकाचे फाटक मंडळीच्या विरुद्ध उभं नाही राहू शकत. आमेन. नरकाचं कोणतंच फाटक मंडळीच्या विरुद्ध प्रिवेल नाही करू शकत. आमेन. जे काल नाही का नाईट प्रेयरला आले, आय एम टेलिंग यू, त्यांनी त्यांच्या जीवनात नाही का खतरनाक वालं जेवण खाल्लंय. प्रेज गॉड, प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, नरकाचं फाटक तुमच्या विरुद्ध शिरकाव करू शकत नाही. नरकाचं फाटक तुम्हाला जिंकू शकत नाही. याचा अर्थ युद्ध होणार, उभी पछाडतर होणार. प्रेज गॉड. पण हारणार ते. प्रेज गॉड. पण जर तुम्हाला वचन माहित नाही, जर तुम्हाला नाही का सिक्रेट्स माहित नाही, जर चाव्या तुम्हाला माहित नाही, जर तुम्ही नाही का तुम्ही स्वतःला नाही का वचनाला दिलं नाही, जर तुम्ही त्या रेव्हेलेशनला वेळ नाही दिलाय, प्रियांना जे रेव्हेलेशन नाही का इथे देण्यात येते, त्या रेव्हेलेशनला वेळ नाही दिला, तुम्ही कदाचित डिले मध्ये जाणार, डिलेच्या सायकल मध्ये फसणार. समजतं मी काय सांगतोय? जर तुम्ही नाही का तुमची झोप सॅक्रिफाईस करून येत आहे, जर तुम्ही तुमचा नाही का वेळ सॅक्रिफाईस करून येत आहे, प्रेज गॉड, आणि या ठिकाणी नाही का येऊन आहे, कारण इथे अभिषेक आहे. इथं बरोबर नाही का तुम्हाला जी गोष्ट नाही का लागणार आहे नाही का ती इथं भरण्यात येणार आहे. इथं येता तेव्हा तुम्ही इथं ऍडमिट होता. प्रेज गॉड. इथं ऍडमिट झाल्यानंतर नाही का पवित्र आत्मा इथं तुम्हाला नाही का काम करतो. अरे ही गोष्ट कमी आहे, चल. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. तुम्हाला नाही का ट्रेंड करून परत नाही का त्या एरियामध्ये नाही का पाठवण्यात येईल. काल खूप लोकांना नाही का चाव्या भेटल्या, माहितीये का, वेगवेगळ्या गेटच्या चाव्या देण्यात आल्या. किती लोकांना चाव्या भेटल्या? आमेन. चाव्या, लिटरली चाव्या. जे गेट्स नाही का त्यांना थांबवत होते, मी तुम्हाला सांगतो इथून पुढे त्यांना ते गेट थांबवू शकणार नाही. का? त्यांनी चाव्या घेऊन गेले. हे लय मध्ये नाही का वळवळ करते गेट. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. सो नरकाचं कुठलं गेट तुमच्या समोर लुडबुड करू शकत नाही. आमेन. नरकाचं कुठलं फाटक तुमच्या समोर लुडबुड करू शकत नाही. का? कारण तुम्ही सोलोय नाही, कारण तुम्ही मंडळी आहे. आमेन. तुम्हाला मंडळी म्हणून भिडावं लागेल. जर नाही का गेट्स सारखे गोष्टी जर तुम्हाला थांबवतात, तर तुम्हाला मंडळी म्हणून फेडावं लागणार आहे. प्रेज गॉड. तुमच्या एकट्याचं काम नाहीये. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? जस्ट मला तुम्हाला नाही का एक ग्लिम्स देऊ द्या. काल काय झालं? प्रेज गॉड. पीटरला जेलमध्ये अटक करण्यात आलं होतं आणि त्याचा शिरच्छेद होणार होता. प्रेषितांची कृत्य 12. प्रेज गॉड. पीटरला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, जसं सिनियर पास्टर जेम्स चा शिरच्छेद झाला, तसा आता ऑनररी बिशप पीटर याचा नाही का शिरच्छेद होणार होता. पण मंडळीने ह्या वेळेस काय केलं माहिती का? प्रार्थना केली. प्रेज गॉड. प्रार्थना केली. आणि बायबल काय सांगतं? लगेच देवदूत रिलीज झाला. लगेच देवदूत रिलीज झाला. गेट ओपन झालं. जे पीटरला नाही का कैद करून ठेवलं होतं ज्या गेटने, ते गेट ओपन झालं. कधी? मंडळीने जेव्हा प्रेयर केली. मंडळीने जेव्हा प्रेयर केली. प्रेज गॉड. आपली मंडळी एक प्रार्थना करणारी मंडळी आहे. माझ्या प्रेयर, आपली मंडळी एक प्रार्थना करणारी मंडळी आहे. आपण आपल्या मंडळीच्या प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना सुरू केली. प्रेज गॉड. आणि आपण एन्श्योर करू की आपण कटलाम बनू करणार. आपण गोष्टी पकडून ठेवणार, आपण गोष्टी सीज करणार, आपण गोष्टी होल्ड करणार. ज्या गोष्टी आपले त्या दुसऱ्या कोण घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते आपले, त्यावर आपलं नाव, आपला शिक्का मारून देवाने खाली टाकले. आणि दुसरा कोणीच ती गोष्ट आपल्यापासून घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती गोष्ट आपली आहे. कारण ती गोष्ट आपली आहे, ती गोष्ट माझी आहे. बोला, माझी आहे. प्रमोशन माझं आहे. बिझनेस माझा आहे. मी वाढणार. मी ग्रो होणार. मी राज्य करणार. देवाने मला अभिषेक केला. प्रेज गॉड. उत्पत्ती 12:2 मध्ये काय लिहिलंय? उत्पत्ती 12:2 मध्ये लिहिलंय की अब्राहमाला एक असा आशीर्वाद होता. प्रेज गॉड. एक असा आशीर्वाद होता
की मी तुझं नाव ग्रेट करल, मी तुझं नाव थोर करल. बोला, मी तुझं नाव थोर करल. तुम्हाला माहित आहे विश्वासाच्या द्वारे आपण अब्राहामाची संतती आहे आणि जे आशीर्वाद अब्राहामाला देऊ होते ते आपले. त्यामुळं मरू नका जोपर्यंत अमेरिकेतला, आफ्रिकेतला, युरोपातला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कदाचित ऐकलं असेल ट्रेनिंगला, तुम्ही कदाचित ऐकलं असेल रेनॉल्ड बॉम्केला, तुम्ही कदाचित ऐकलं असेल पास्टर क्रिसला. प्रेज गॉड. तिकडे पण कोणाला तरी कळू दे, इकडे जेसिका आहे, इकडे सुधीर आहे. प्रेज गॉड. इकडे सुमित आहे, इकडे दीपक आहे, इकडे स्तुती आहे. प्रेज गॉड. इथं माया आहे. प्रेज गॉड. इथं अविनाश आहे, इथं बालाजी आहे. जोपर्यंत तुमचं नाव ग्रेट होत नाही मारायचं नाही. तो अभिषेक तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. प्रेज गॉड. आधी दाविदाला पण ओळखत नव्हतं, शाऊल राजा पण ओळखत नव्हता दाविदाला. प्रेज गॉड. तो अभिषेकाने त्याला उभं केलं, शाऊल समोर उभा राहा, चाल. प्रेज गॉड. अभिषेकाने उभं केलं, गौल्याच्या समोर उभा राहा. अभिषेकाने उभं केलं, बारिशाच्या समोर उभा राहा. अभिषेकाने उभं केलं. प्रेज गॉड. आणि अभिषेकाने त्याचं काम दाखवलं. जो अभिषेक तुमच्या आतमध्ये त्याने ठेवलाय माझ्या प्रियांनो, काम दाखवायला लागला. आता तो अभिषेक त्याचं काम दाखवायला लागलाय. प्रेज गॉड. काहीतरी आतमध्ये घडतंय, काहीतरी आतमध्ये घडतंय. जे जुने द्वार, जे जुने दार बंद होते आज ते खोलत आहे, कारण तुझा मधला अभिषेक हलवत आहे, गदागदा हलवत आहे त्या अभिषेक काम करतोय. तुमच्या मधला अभिषेक सोसण्यासाठी नाहीये. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला सोसू देणार नाही. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला सोसू देणार नाही. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला थांबवणार. ज्यावेळेस कोण चॅलेंज करत, ज्यावेळेस कोण नाही का तुम्हाला धमकी देईल, ज्यावेळेस कोण तुम्हाला बंधनात टाकल, ज्यावेळेस कोण तुम्हाला नाही का कंट्रोल करायचा प्रयत्न करत, त्यावेळेस तुमच्या मधला अभिषेक गुरगुरणार. प्रेज गॉड. त्यावेळेस तुमच्या मधला अभिषेक डरकाळी फोडणार. कोण आहे? प्रेज गॉड. अभिषेक काम करणार. तुमच्या मधला अभिषेक गुरगुरणार. तुमच्या मधला अभिषेक गप्प नाही राहणार. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक. प्रेज गॉड. तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय? तुमच्यामध्ये अभिषेक आहे. बोला, माझ्यामध्ये अभिषेक आहे. आपण एक वचन वाचूया आणि आपण त्याच्यानंतर क्लोज करूया. यशाया यशाया 61:1. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचक विधित करावे. प्रेज गॉड. देवाने तुम्हाला कशाचा अभिषेक केला माहितीये का? खूप लोक म्हणतील, खूप लोक काय म्हणतील माहितीये का? पास्टर तुमचं काहीतरी चुकतंय. हे येशू बद्दल लिहिण्यात आले, आपल्याबद्दल नाही लिहिण्यात आलं. प्रेज गॉड. कारण येशूने नाही का लूक मध्ये हे नाही का लूक मध्ये नाही का हा संदेशाचा ग्रंथ नाही का वाचून दाखवला आणि काय म्हटलं, हा इथं पूर्ण झालाय. हे येशू बद्दल लिहिलंय. पास्टर तुमचं चुकतंय, हे आमच्याबद्दल नाही लिहिलं, येशू बद्दल लिहिलं. असं तुमच्या कित्येकाला तरी असं वाटत नाही. पण तुम्हाला माहितीये का आपलं नेहमीचं फेवरेट वाला वचन 3:3. प्रेज गॉड. काय सांगतं की तुम्ही मृत झालात आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये, आणि ख्रिस्ताला तो अभिषेक होता. प्रेज गॉड. आणि ख्रिस्ताला तो अभिषेक होता. मृत झालात, तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये देवाबरोबर गुप्त ठेवण्यात आलंय. प्रेज गॉड. आता वाचा तो अभिषेक तुमचा आहे. वाचा काय अभिषेक आहे, वाचा. मराठी मधून वाचा. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवर्ण सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. आमेन. एक
सगळ्यात पहिलं मला काय सांगते की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. तुम्हाला माहितीये दिन या शब्दाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? दिन मराठीमध्ये तुम्हाला नाही का, शुद्ध मराठीमध्ये समजत नाहीये. दिन म्हणजे दिन दिन गरीब गरीब लाचार. इंग्लिश समजते? दिनास सुवार्ता सांगण्यास म्हणजे गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने तुम्हाला अभिषेक केला. तुम्हाला माहितीये का ही सुवार्ता अशी आहे की जर गरिबांना सांगितली तर काय होणार माहितीये तुम्हाला? गरीब श्रीमंत होणार. कृपेचं शुभवर्तमान आहे, साधन आहे. त्याने दिनास शुभवर्तमान सांगण्यास मला अभिषेक केला. गरिबांना सुवार्ता म्हणजे गरीब ती सुवार्ता ऐकणार आणि काय होणार? रिच होणार. बघा ना पुढे काय लिहिलंय, पुढं म्हणजे नाही का जी गोष्ट नाहीये ती गोष्ट भेटतीये. आता वाचा सुधीर ब्रदर, पुढे काय लिहिलंय? भग्न हृदयी लोकांना पट्टी बांधावी. हा म्हणजे ज्यांचे हृदय तुटले भग्न आहेत त्यांना पट्टी. धरून नेलेल्याला मुक्तता म्हणजे डिलिव्हरन्स. ज्यांना बंधनात ठेवलंय त्यांना मोकळं. म्हणजे गरिबांना सुवार्ता म्हणजे गरीब काय होणार? श्रीमंत होणार. पॅराडॉक्स. समजतं मी काय सांगतोय? जर आंधळे आहेत तर त्यांना दृष्टी भेटणार, बंधनात आहेत तर ते मोकळे होणार. गरिबांनी सुवार्ता ऐकली तर ते काय होणार? प्रेज गॉड. तुमचं तारण सुवार्ता ऐकून झालंय. तुम्ही नाही का रॉयल खानदानाशी निगडीत आहात, तुम्ही श्रीमंतांच्या घराण्याशी निगडीत आहात. तुम्ही प्रेज गॉड. तुमचा संबंध एक राजकीय घराण्याशी, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याच्याशी तुम्ही जडलेले आहात. बायबल काय सांगतो? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक. प्रेज गॉड. राजेशाही घराण्याशी कनेक्टेड आहे. प्रेज गॉड. तुम्ही कधी नाही का इंग्लंड किंवा ब्रिटनचं नाही का राजकीय घराण्यांचा बघा व्हिडिओज बघा तुम्ही, त्यांचा ओरा, त्यांचं नाही का जग त्यांना पाहतं, त्यांचे लग्न जग पाहतं, त्यांचे वाढदिवस जग पाहतं, त्यांच्या घरातले नाही का प्रोग्राम्स पूर्ण जग पाहतो. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये त्यांच्यापेक्षा ही ग्रेट स्वर्गीय राजघराण्याशी तुम्ही निगडीत आहात. प्रेज गॉड. स्वर्गीय राजघराण्याशी मी संबंधित आहे. बोला. माझ्या ठाई जो अभिषेक आहे, बोला माझ्या ठाई जो अभिषेक आहे तो मला घेऊन चाललाय माझ्या डेस्टिनीकडे. तिथं मला देवाने बोलवलंय, तिथं देवाने माझ्यासाठी प्लॅन्स केले, ज्या योजना परमेश्वराने माझ्यासाठी केल्या तिथं घेऊन जाण्यासाठी तो अभिषेक धडपड करतो. माहिती तुम्ही नाही धडपड करते, तो अभिषेक वळवळ करतोय. चल 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 जा जा जा. बोल बोल बोल. प्रे प्रे प्रे. समजतं मी काय बोलतो तुम्हाला? लीड. प्रेज गॉड. लीड. उभे राहा. अभिषेक करतोय तुम्हाला. आमेन. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? अभिषेक तुम्हाला गप्प करणारा नाही. अभिषेक तुम्हाला गप्प बसू देत नाही. अभिषेक कधी कधी तुम्हाला झोपू देत नाही. अभिषेक मध्ये मध्ये येतोय. का? कारण अभिषेकाला नाही का जागा पाहिजे परफॉर्म करायसाठी. अभिषेकाला जागा पाहिजे परफॉर्म करायसाठी. आणि अभिषेक बरोबर घेऊन जाणार तिथं जिथून तुमचा ब्रेक थ्रू लागणार, जिथून तुमचे मार्ग खुलणार, जिथून तुम्ही नाही का तुमच्या सिंहासनावर जाणार, जिथून तुम्ही तुमच्या करिअर मध्ये पदार्पण करणार आहात, जिथून तुम्हाला तुमच्या जीवनाचा जोडीदार भेटणार आहे, जिथून तुम्हाला जे गोष्टी देवाने देऊ केल्या त्या गोष्टी तुम्ही मिळवणार. हे सगळं अभिषेक करणार. तुम्ही अभिषेकाला हलक्यामध्ये नका घेऊ. प्रेज गॉड. अभिषेकाला हलक्यामध्ये नका घेऊ. अभिषेक म्हणजे काय माहितीये का? अभिषेक म्हणजे देवाची ॲबिलिटी, देवाची ताकद, देवाचं सामर्थ्य. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मरिया ला देवदूत येऊन बोलतो
की तू गर्भवती राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. ती काय म्हणते माहिती का, हे कसं काय शक्य आहे? ती काय म्हणते, हाऊ कॅन धिस बी, हे कसं काय शक्य आहे? गॅब्रिएल देवदूत म्हणतो, द स्पिरिट ऑफ द लॉर्ड शॅल कम अपॉन यू and the power of the most high will overshadow you. आमेन. देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, सर्व समर्थाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करायला लागेल आणि त्यावेळेस तू पोटुशी राहशील, तू गर्भवती होशील. प्रेज गॉड. ती म्हणाली हे कसं काय शक्य, म्हणजे अशक्य आहे. एक कुमारिका गर्भवती होणं अशक्य आहे. याचा अर्थ अशक्य शक्य कधी होतो माहिती का, ज्यावेळेस देवाचा, जेव्हा परात्पराचं सामर्थ्य तुमच्यावर छाया करायला लागतं, त्यावेळेस इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल व्हायला लागतात. समजते मी तुम्हाला काय सांगतो? देवाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्याकडे, देवाचा अभिषेक ज्यावेळेस तुमच्याकडे कार्य करायला लागतो, तो गप्प राहत नाही. कदाचित तुम्ही गप्प बसे आहात, प्रेज गॉड, पण तो तुम्हाला गप्प बसू देणार नाही. तो तुम्हाला नाही का ओरडायला लावेल, तो तुम्हाला अनन्य भाषेमध्ये बोलायला लावेल, तो तुम्हाला घोषणा करायला लावेल, तो तुम्हाला म्हणेल होकारात्मक बोल, तो तुम्हाला म्हणेल अन्य भाषेत बोल, शांत बसू नको. आमेन. कदाचित तुम्ही खूप शांत बसणारे एकदम चांगले व्यक्ती आहात, प्रेज गॉड, एकदम गप्प बसे व्यक्ती आहात तुम्ही. पण देवाचा आत्मा जो अभिषेक येईल, तो अभिषेक सहन करत नाही. प्रेज गॉड. तो अभिषेक बिलकुल सहन करत नाही. प्रेज गॉड. तो अभिषेक अन्याय बिलकुल सहन करत नाही. इथे काय चाललं होतं, अन्याय चालला होता. प्रेज गॉड. कोणतरी एक एनिमी राजा देवाच्या लेकरांवर, देवाच्या राज्यावर आमेन बोलत होता आणि देवावर बोलत होता. तो अभिषेक सहन करणार नाही. प्रेज गॉड. तो राजाचा अभिषेक होता. प्रेज गॉड. जो अभिषेक तुमच्यामध्ये नाही का, कदाचित तुम्ही प्रार्थना योद्ध्याचा अभिषेक असेल. तुम्ही पाहणार की ह्या देशामध्ये नाही का ह्या गोष्टी घडतायत आणि तुम्ही प्रार्थना योद्ध्याचा अभिषेक तुमच्यामध्ये, तो तुम्हाला गप्प झोपू देणार नाही. तुम्ही उठून रडून रथबदले आणि प्रार्थना करणार का, तो अभिषेक तुम्हाला झोपू देत नाही. तो अभिषेक म्हणतोय उठ, प्रार्थना कर. समजतंय? अभिषेक काम करतोय. तुमच्यामध्ये पुष्कळ जण त्या गोष्टी अनुभवतायत, त्यांच्यामध्ये चालू, पण कधी कोणी त्यांना सांगितलं नाही की हे चालू आहे तुझ्यासोबत, हा अभिषेक आहे. प्रेज गॉड. टुडे, आज मी तुम्हाला कन्फर्म करतोय की तो अभिषेक आहे जो तुम्हाला नाही का गाणं म्हणायला लावतोय. तो अभिषेक आहे जो तुम्हाला अनन्य भाषेमध्ये बोलायला लावतोय. तो अभिषेक आहे जो तुम्हाला रात्री उठून प्रार्थना करायला लावतोय. तो अभिषेक आहे. तो काम करताना देखील तुम्हाला नाही का काही विशिष्ट गोष्टी करायला लागतात, ज्या नाही का तुम्ही आधी कधीच केल्या नाही. समजतंय मी काय सांगतोय? आपण सगळे आपल्या पायावर उभे राहूया.